Hello students, today we have to see class 9 science 2. In between that, lesson number 6, that is the classification of plants. What is meant by classification? Classification means divide to one another. एक से दूसरे को अलग करना. क्यों असं का करायचं? कारण प्रत्येक वनस्पतीच्या गुणामध्ये, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या गुणधर्मामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही बदल है. हर एक के स्ट्रक्चर में बदल है, फिर बदल दिखता है, इसलिए उसको क्या करना है? क्लासिफाई करना है. अब विज्ञान के अंदर चैप्टर नंबर 2 के अंदर लिविंग ऑर्गेनिज्म यानी सजीव याच्यामध्ये पहा दोन भाग पाडले. एक कोणता आहे? प्रोकैरियोटिक, आदि केंद्रकी. आदि केंद्रकी का मतलब क्या होता है? प्रोकैरियोटिक, इसका मतलब कि उसके अंदर आपको न्यूक्लियस नहीं दिखता. मतलब ऐसी सेल दिखेंगी लेकिन उसके अंदर न्यूक्लियस नहीं होगा, केंद्रक नसते. एक दूसरा मुद्दा आदिकेंद्रकी नंतर की त्याचं जे उदाहरण दिलेलं आहे की हे प्रोकैरियोटिक आणि आदिकेंद्रकी याच्यामध्ये जे उदाहरण आहे ते मोनेरा आहे. मोनेरा मध्ये जसं उदाहरणार्थ अमिबा, पॅरामिशियम, क्लोरेला, यूग्लिना ही उदाहरणे आहेत. ओके, जसं अमिबा आहे, अमिबा हा त्याला कोणत्याच प्रकारचा आकार नाही आहे. ओके, आता हा कशामध्ये मोडेल हे नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल. पॅरामिशियम आहे, यूग्लिना आहे, हे कशामध्ये मोडेल हे नंतर तुमच्या पुढच्या अभ्यासामध्ये लक्षात येईल. परंतु असं एखादी पेशी दिसणे, त्याच्या केंद्रक दिसणे म्हणजे तो याच्यामध्ये मोडेल का? नाही. तर मग तो कशात मोडेल? यूकॅरियोटिक, दृश्य केंद्रक. कशामध्ये? दृश्य केंद्रक, की ज्याच्यामध्ये केंद्रक आहे. समजा आपण वनस्पती किंवा प्राणी आहे त्याच्यामध्ये का केंद्रक दिसत आहे, नाही का? त्याच्यामध्ये हरितलवक दिसत आहे, त्याच्यामध्ये दुसरी काही पेशी तंतुकणिका दिसत आहे, लैकारिका दिसत आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये पेशीचे अनेक भाग दिसत आहे आणि केंद्रक पण दिसत आहे, न्यूक्लियस है ना. आपको न्यूक्लियस भी दिख रहा है इसमें. उसके अलावा अदर सेल पार्ट दिख रहे हैं. इसका मकसद ये हो रहा है कि वो यूनिक है, एक से ज्यादा है ना. और मल्टीपर्पज उसके अंदर अगर सेल डिवाइड दिख रहे हैं, एका पेशीच्या अंतर्गत अजूनही त्याचे भाग आहेत. जसं आपली बॉडी आहे, ह्यूमन बॉडी, याचे पार्ट खूप आहेत. डोळे आहेत, है ना, नाक, कान, घसा, जीभ, तोंड, हे हात, पाय, बोटं, नाही का, कितीतरी पार्ट आहे ना. त्याचा सगळ्याचा मिळून काय बनतं? शरीर. त्याचा बेस कोणता आहे? पेशी, सेल, है ना. पेशीपासून ऊती तयार झाली, पेशींच्या समूहाने ऊती तयार झाली, ऊतींच्या समूहाने अवयव तयार झाला, अवयवाच्या समूहाला काय म्हणतो? अवयव संस्था, आणि अवयव संस्थेपासून काय तयार झाला? शरीर. तशाच पद्धतीने प्रत्येक प्लांट्स असो, एनिमल असो, ऑर्गॅनिझम कोणतेही असो, त्याच्या डिवाइडेशन मध्ये, क्लासिफिकेशन मध्ये काय पाहतो? यूनिसेलुलर. अब इसके अंदर एक पेशी, यूनिसेलुलर का मतलब क्या? एक पेशी. अब एक पेशी में कौन आ रहा? अमीबा. कौन आता? अमीबा. ये सिंगल सेल है. कौन है? सिंगल सेल एनिमल अमीबा. हे जे आहे एक पेशी आहे, यूनिसेलुलर. मल्टीसेलुलर, बहुपेशीय. हम बहुपेशी में आहे. कशामध्ये येतो आपण? बहुपेशीय. मल्टीसेलुलर, कारण आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या पेशी आहेत. आपणच नाही तर प्लांट सुद्धा मल्टीसेलुलर आहे. आपल्यासारखे जे दिसणारे सजीव आहेत ते पण मल्टीसेलुलर आहे, नाही का? बहुपेशी करणं, एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेल्या तो सजीव कोणता असो, प्लांट्स, एनिमल्स, नाही का, कोणी असो, त्याला काय म्हणायचं? बहुपेशी म्हणजे मल्टीसेलुलर. आता या मल्टीसेलुलर चे जे दोन भाग पाडलेले आहेत की विथ सेल वॉल, पेशी भित्तिका असणारे. याचा अर्थ असा आहे, अशी जर पेशी असेल तर याला पेशी भित्तिका असणे. भिंत, भिंत म्हणजे कव्हर. भिंत म्हणजे काय? एक कव्हर. सेल वॉल, वॉल म्हणजे भिंत, है ना. सेल म्हणजे पेशी, पेशीची भिंत. जसं आपण या रूम मध्ये याला भिंत आहे, है ना, तशा पद्धतीचे प्रोटेक्शन साठी त्याला सेल वॉल म्हणतो. म्हणजे काय? त्याला पेशी भित्तिका असणारे. मग जेवढे सजीव असतील तेवढे. आता ते पेशी भित्तिका असणारे सजीव त्यालाही दोन गटात टाकलं, उसको भी दो भाग में डिवाइड किया गया है क्या? These with cell wall, those are with cell wall, they are classified autotrophs and heterotrophs. Autotrophs and heterotrophs. Autotroph means स्वयंपोषी. अब स्वयंपोषी का मतलब वो सेल्फ फूड मटेरियल गेनिंग कर रहा है, खुद बना रहे हैं, का मतलब ये सिर्फ कौन कर सकता है? प्लांट. हम कर सकते हैं क्या? नाही. आपण आपला अन्न तयार करू शकतो का? नाही.
जे प्लांट्सने किंवा वनस्पतीने तयार केलेलं फूड मटेरियल आहे तेच आपण गेनिंग करतो मिळवतो. म्हणजेच आपण काय आहोत याच्यामध्ये म्हणतो का नाही, आपण परपोषी आहोत. इतर सजीवावर जगणारे आपण दुसऱ्या सजीवावर जगतो, बरोबर आहे. आपण हवा जरी घेतली असेल तरी आपण लाखो सजीवांना मारून आपण जगत आहोत. कारण हवेमध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत जी दिसत नाही, जे फिजिकल अनसीन आहे, नाही का. जसं आपण अनेक वेळा सांगतो की गॉड इज अनसीन पॉवर, एअर इज अनसीन पॉवर. आपण पाहू शकतो का? नाही. महसूस करू शकते है ना. आपण त्याला फक्त त्याचा स्पर्श जाणू शकतो, जाणीव करून घेऊ शकतो, पाहू शकत नाही. परंतु हे जे इथं जे दिसतात जे आपल्याला मटेरियल आहे आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले की विदाउट सेल वॉल आणि विथ सेल वॉल. आता विथ सेल वॉल वाले पेशी भित्तिका असणारे म्हणजे ज्याला कव्हर आहे, वॉल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दोन गट पडले की एक आहे स्वयंपोषी आणि दुसरं कोणतं आहे परपोषी. आता परपोषीचा अर्थ काय होतो? दुसऱ्यावर जगणारे. हे कोणते? असे सजीव की जे दुसऱ्यावर डिपेंड राहतात. जसं तुमच्या डोक्यात असणारे उवा ते परपोषी आहे, है ना. बरोबर आहे ना. स्वतः ते अन्न तयार करता येत नाही. आपण जे डोक्यामध्ये मळ वगैरे साचवून ठेवलेलं असेल ते खाऊन राहिले म्हणजे ते काय परपोषी आहे. तर असे याच्या व्यतिरिक्त एक उदाहरण सांगितलं, परंतु त्या गटात मोडणारे मुख्य कोणते आहे? फंगी. फंगी म्हणजे कवकवर्गीय आणि कवक म्हणजे काय? बुरशी. काय फंगी म्हणजे काय? बुरशी. ही फंगी कुठेही येऊ शकते. तुम्ही समजा बूट चप्पल वगैरे पाण्यात भिजवून ठेवली, आपने अगर बूट चप्पल जो भी पानी में भीगा हुआ जैसे अंधेरे में घर पे रख दिया, सफेद पॉट आ जाता है ना. त्याच्यावर पांढऱ्या प्रकारचं भुरक्या रंगाचं जे आपल्याला भाग दिसतो ते म्हणजे काय? फंगी आहे, म्हणजेच कवक आहे. आणि हे अशा पद्धतीचं कवक आपल्या मुखामध्ये सुद्धा येत असते, है ना. जे फंगल इन्फेक्शन आहे, डॉक्टर तुम्ही गेल्याबरोबर काय करतो? हा जीभ दाखव म्हणतो ना. कशासाठी पाहतो जीभ? त्या जीभेवर फंगल इन्फेक्शन झालेलं आहे का त्याला दिसते. जीभ पांढरी दिसत आहे म्हणजे त्याच्यावर कवक साचलेला आहे. काय दिसत आहे? कवक साचलेला आहे म्हणजे त्याला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे. जीभ पांढरी दिसते, त्याच्यावर काटे येणे, है ना. दिस इज फंगल डिसीज. हे परपोषी आहे कारण ते आपल्यावर जगत आहे, है ना. आपल्याला जिभेला काटे येणे, बिमार पडणे, बरोबर आहे, खाल्लेल्याची चव येत नाही इत्यादी हे फंगल इन्फेक्शन मध्ये मोडते. म्हणजेच हे परपोषी आहे. हे कवकवर्गीय आहे. कवकवर्गीयामध्ये समजा तुम्ही मसाल्याचं फूल हे सुद्धा कवकवर्गीय आहे. मशरूम कवकवर्गीय वनस्पती आहे, है ना. तसे कवकवर्गीय अनेक आहेत. जसं एखाद्या झाडात कुजलेल्या झाडावर कुत्र्याने नक्की करून गेला असेल तिथं सुद्धा मशरूम सारखी कुदरती दिसते आपल्याला. ते सुद्धा कवक आहे, ते सुद्धा कवक आहे. पण काही युजफुल आहे, काही अनयुजफुल आहे, बरोबर. ते खातो का आपण? कुत्र्याने कुजलेले नाही. जे नॅचरल आहे त्याला आपण प्रोटेक्ट बनवून घेऊ शकतो, एक चांगला प्रोटेक्ट बनवून घेऊ शकतो. आता विदाउट सेल वॉल असणारे पेशी भित्तिका नसणारे असे सेल की ज्याच्या बाहेरून कव्हर नाही आहे. सेल आहे परंतु त्याला कव्हर नाही आहे. याच्या आतमध्ये पूर्ण हे पेशींचा समूह आहे परंतु त्याला वॉल नाही आहे, त्याला कव्हर नाही आहे. मग हे कुठे असू शकतात? हे ॲनिमेलिया म्हणजे प्राणीवर्गीय मध्ये. आता ॲनिमेलिया म्हणजे आपण सुद्धा आहे की नाही. फरक थोडा आहे. कोणता? आपण द्विपाद आहोत, काही चतुष्पाद आहे. पाद म्हणजे पाय. पादचा अर्थ काय होतो? पाय. हा, चतुष्पाद याचा अर्थ चार पायाचे. कोण कोण आहे तुमच्यापैकी? मांजर, कुत्रा. हा, आपल्यापैकी नाही ना कोणी? द्विपाद म्हणजे कोण आहे? हा, मानव. अजून कोण येतो द्विपाद मध्ये? ते टाकायचं. पक्षी वर्ग येतात. हो, ते पक्षी आहे. आपण प्राणी वर्ग पाहतो. इथं द्विपाद मध्ये तर पक्षी नाही मोजायचा कारण इथं फक्त प्राणी वर्गीय विषयीचा अभ्यास केलेला आहे की ते द्विपाद मध्ये मानव. ओके. चतुष्पाद मध्ये चार पाय असणारे सगळे सजीव. मग ते बैल, हाती, घोडा, म्हैस, मांजर सगळे सजीव हे कोणत्या गटामध्ये मोडतात? ॲनिमेलिया मध्ये. म्हणजेच पेशी भित्तिका. आता याची जर सेल पाहिली तर त्यांच्या सेलला वॉल नाहीये म्हणजे कव्हर नाहीये, सेल वॉल नाहीये. आणि म्हणून यांच्यामध्ये धीरे धीरे का असेना कधी कधी फास्टली डेव्हलपमेंट सुद्धा दिसते कारण सेल वॉल नाही. त्याच्यामुळे लवकर त्याचे डिव्हायडेशन होते, एका सेलची दुसरी सेल होते आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसते आणि त्याची प्रोग्रेसिव्ह मेथड दिसते. आता प्लांट्सच्या बाबतीत जर पाहतो म्हटलं तर ज्या वनस्पतींना बीज येतात, फळ आलं, फळामध्ये बीज आहे, त्या बीजपत्री आहे.
ज्यांच्यामध्ये बीजच नाही आहे ते अबीजपत्री आहे. आता बीजपत्री अबीजपत्री याचा अर्थ बीजामध्ये पत्रे असणे नसणे असा मुख्य अर्थ आहे. जसं उदाहरणार्थ तुरीची डाळ, त्याच्यात दोन पत्रे होतात, डाळ पडली आहे ना, म्हणजे ते काय बीजपत्रीमध्ये येते आणि द्विबीजपत्रीमध्ये येते, दोन त्याचे खापा होतात नाही का. आणि जे बीज आहे परंतु त्याच्या दोन खापा होत नाही, जसं उदाहरण गहू आणि ज्वारी नाही का, त्याचे दोन असे स्पेशल पार्ट पडत नाही, म्हणून त्याला काय म्हणू आपण अबीजपत्री. बीज आहे ज्वारी बीज आहे नाही का, परंतु त्याचे दोन स्पेशल पार्ट पडत नाही म्हणून ते अबीजपत्रीमध्ये येतात. नेक्स्ट वन अनावर म्हणजेच क्रिप्टोगॅम्स अँड फिलोरेगॅम्स. काय म्हणतात क्रिप्टोगॅम्स अँड फिलोरेगॅम्स. हे आहे बीजपत्री आणि अबीजपत्रीचे एक्झाम्पल तुम्हाला आता सांगितले. आता नेक्स्ट वन आहे जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये म्हणजे आवर्तबीजी. आवर्तबीजी म्हणजे एखाद्या बीजाला आवरण असते. अक्रोड, बदाम पाहिलं, काजू, खजूर है ना, याच्या बीजाला आवरण आहे, कोटिंग आहे, याचा अर्थ ते जिम्नोस्पर्म मध्ये आवर्तबीजी मध्ये मोडतात. आता जे अनावर्तबीजी आहे अँजिओस्पर्म मध्ये की ज्याला आवरण नाही आहे, बीज आहे परंतु त्याला आवरण नाही, कोणतं आहे द्राक्ष पाहिलं, अंगूर है ना, बरोबर आहे. अशा पद्धतीचे अजून कोणते उदाहरण पाहू शकता तुम्ही की ज्याच्याला आवरण नाही आहे म्हणजे त्याला कोटिंग आहे. आता नारळ हा कशामध्ये येईल जिम्नोस्पर्म मध्ये येईल, आवर्तबीजी खूप मोठा कडक असा आवरण आहे त्याला, आहे ना नारळाला, पाहिलं ना, श्रीफळ म्हणतात तुम्ही त्याला. अशा पद्धतीची ही माहिती की जी क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे, जिसका हमने क्लासिफाई किया है वो प्लांट्स और उसको आने वाले गर्ड्स कौन से प्रायोरिटी, ये को प्रायोरिटी दृश्य केंद्र की, दृश्य केंद्र की मतलब सीरियसली सीधा सीधा आप देख सकते हैं उसके अंदर क्या न्यूक्लियस केंद्र पाहू शकतो. प्रोकैरियोटिक म्हणजे अधिकेंद्र की ज्याला न्यूक्लियस पाहू शकत नाही, सेल दिखता है लेकिन उसके अंदर न्यूक्लियस नहीं दिखता है. उसमें उसका एक एग्जांपल क्या दिया, मोनेरा दिया. अब उसके बाद यूकैरियोटिक यानी दृश्य केंद्र की में आने वाले दो गट हैं, कौन से यूनिसेलुलर मल्टीसेलुलर. यूनिसेलुलर में प्रोटिस्टा, प्रोटिस्टा के अंदर आते हैं अमीबा, पैरामीशियम, न्यूक्लिना, क्लोरेला, ये सब याद है. ओके. मल्टीसेलुलर में बहुपेशीय जिसके अंदर दो भाग और उसके गिरे हैं, कौन से विद सेल वॉल, विदाउट सेल वॉल है ना. विद सेल वॉल के अंदर यानी पेशीभित्तिका असणार आहे, पेशीभित्तिका नसणार आहे. उसके बाद क्या लिखा हमने ऑटोट्रॉफ्स यानी स्वयंपोषी कौन से जे सजीव स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. त्याच्यामध्ये प्लांटिंग म्हणजे वनस्पती वर्गी सगळे आहे, वनस्पती पूर्ण आहे. आणि हेटरोट्रॉफ्स म्हणजे परपोषी जे दुसऱ्यावर जगतात, उसमें फंगी आहे, फंगी मतलब बुरशीनाशक ज्यालाच कवक म्हणतो आपण. हे कवक वर्गीय सगळ्या वनस्पतीची उदाहरण मी तुम्हाला दिली आहे. विदाउट सेल वॉल करना पेशीभित्तिका नाही, अशा वनस्पती पाहिल्या जे आपण कशामध्ये मोजलाय ॲनिमिलिया म्हणजे आपण ज्याच्यामध्ये येतो त्या गटामध्ये येतो प्राणी बरोबर. आता प्राणी सुद्धा ते वेगवेगळ्या गटामध्ये मोडतात, चतुष्पाद, द्विपाद है ना, द्विपादचे, सर्वाचे. हे पाहिलं. बीजपत्री, अबीजपत्री, क्रिप्टोगॅम्स, फिलोरेगॅम्स हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आवर्तबीजी, अनावर्तबीजी म्हणजे ज्याला कव्हर आहे, कव्हर नाही आहे, इत्यादी माहिती आपण आजच्या क्लासमध्ये पाहिली. ओके. तर तुम्हाला उद्याला हा टेबल कंप्लीट करून आणायचा आहे. ओके. आणाल ना?